बोलिलेले पुरी वेळे पुढे राजा भरत महाराज नाही दे आता गरबाचा, नाही दे आता गरबाचा, नाही दे जायचंय आपल्याला माहिती. मग आपल्याला हे शरीराचा वापर करून आपल्याला दुःखावरती विजय मिळवता येतो. एवढंच नाही, मृत्यूवरती विजय मिळवता येतो. त्यावेळेस आपली भीती निघून गेलेली असते. त्यामुळं हे मन आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, या मनाला उपदेश करतात, अरे काळ जवळ आलाय, सावध हो. अभंगाचं पहिलं चरण. नको नको मना पुढे अवतार आपण काही काळासाठी या ठिकाणी आलोय, पाहुणे म्हणून या ठिकाणी आलोय आपण. आपलं ही नाही, ही आपलं नाही, लक्षात असू द्या. मला सांगा, हित हित तुम्ही कुठून आलाय? हित अहो हित मनपट कुठून आलाय तुम्ही? आता घरनं आलाय ना? घरनं आलाय. कशासाठी आलाय? कार्यक्रम आहे म्हणून आलाय. कीर्तन आहे. बरं, कीर्तन झाल्यावर कुठे जाणार आहे? घरी जाणार आहे. कुणाच्या? आपापल्या घरी जाणार आहे. बरोबर आहे का? कीर्तन झाल्यावर थांबणार आहे 2-3 महिने इथं. बर, तुमची थांबायची इच्छा असली इथे लोक थांबून देतील का? तसंच आहे. आपण मुख्य कुठून आलोय? तिथून आलोय. तिथून तू काया नगर सावध हो. या मायाजालामध्ये अडकून पडू. मायाजाल म्हणजे काय? फक्त नातेवाईक नाही. तुमची घरावरती माया जडलेली असते. घरावरती, जमिनीवरती माया जडलेली असते. जमिनीवरती. हे आपलं नाहीच ना. ही जमीन जी तुम्हाला आहे आता, ती कोणाची आहे? तुम्हाला जमीन कोणी दिली? घेऊन आलता का येताना? नव्हता ना? कोणी दिली? वडिलांनी दिली. वडिलांना कोणी दिली? आजोबाने दिली. आजोबाला पंजोबाने. पंजोबाला खापर पंजोबाने दिली. बरोबर आहे की नाही? खापर पंजोबाने. तरी ती त्यांची झाली नाही, तुमची होणार आहे का? तुम्ही सहज पाहुण्याला सांगता, माझी माझी जमीन माझी, दुसरं कुणाची नाही, माझी. त्यावेळेस ती वावा तुमच्याकडे बघून हसत असत. ते रान तुमच्याकडे बघून हसत असत. म्हणतं बावळाटा, ए बावळ्या. रान म्हणत काय? म्हणतं ए बावळ्या, अरे मला माझं म्हणणारी तुझ्या आधी मी लय वाटायला लावल्या. त्यांचा झालं नाही, ती तुझा होईल का? आज मेला पंढा काय काढते? तसं आपण मुख्य तिथून आलोय. या ठिकाणी काही दिवसासाठी थांबायचंय आणि ते दिवस झाले की परत निघायचंय. जास्त थांबायचा प्रयत्न केला, लोक बाहेर ढकलतात. सृष्टीचा नियम आहे. सृष्टीचा नियम आहे, मागचं पाणी नेहमी पुढच्या पाण्याला दाबतं, पुढे ढकलतं. आणि व्यवहारातला नियम आहे, नवी पिढी जुन्या पिढीला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करते. वाट बघती मरणाची आपल्या. तो शहाणा जो बाहेर ढकलायच्या आधी बाहेर निघाला, ढकलून बाहेर काढायच्या आधी जो बाहेर निघाला तोच शहाणा. कळलं पाहिजे आपण इथं थांबायसाठी आलेलो नाही. तिथून आलोय, इथला व्यवहार ओळखायचा आहे, तिथंच जायचंय. आलाशी कोठोनिया जाशील कवड्या गावा, घरदार तुझे नाही, अवघी लटकीच माया. प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेम आहे का? तुमच्या मनामध्ये अहो तुम्ही प्रेम करता का? माया आहे का? मी गेल्यावर सांगायचं. तुमच्या मनामध्ये माया आहे, प्रेम आहे. जेवढं बघा खोटी कशी माया, जेवढं तुम्ही स्वतःच्या लेकरावरती प्रेम करता, जेवढं तुम्ही स्वतःच्या लेकरावरती प्रेम करता, तेवढंच प्रेम शेजारणीच्या लेकरावरती करता का?
नाही करत माया आपलं वळखायला शिकवते. तुम्ही रात्रीचा दिवस आपण कशासाठी करतो? या कुटुंबासाठी, परिवारासाठी किती कष्ट करण्याची तयारी. का? तुम्हाला माहिती, मी कष्ट केलं तर माझ्या घरची सुखी राहणार आहेत. त्यांच्या डोळ्यामध्ये असून तुम्ही आयुष्यात कधीच पाहू शकत नाही. तुम्हाला किती त्रास झाला तरी चालेल, पण तुमच्या पत्नीच्या डोळ्यामध्ये असून पाहू शकत नाही. मुलांच्या डोळ्यामध्ये तुम्ही असून पाहू शकत नाही. मुलींच्या डोळ्यामध्ये असून पाहू शकत नाही कधीच. समजा या ठिकाणी मी मेलो आता समजा मी मेलो, तुम्हाला काय फरक पडेल का? रडतात असा काय घेतात इथं दादा बिडाल्या काही फरक पडणार नाही तुम्हाला. फरक कुणाला पडणार आहे? माझ्या मुलींना, माझ्या बायकोला फरक पडणार आहे. ती माझ्या छातीवर डोकं आपटून रडणार आहेत ती. पण आयुष्यभर आपण कशासाठी जगलेला असतो? त्यांच्या डोळ्यात आसरू बघू शकत नाही म्हणून. मग त्या टायमिंगला रडत असतात, ढसा रडत असतात. मग मेल्याला उठून बसून असं म्हणणार आहे का आता रडू नका तुम्ही, काय तेव्हा जायचंच होतं मला, उठून सांगतो का? त्याला कळत नाही माझ्या छातीवर आता डोकं आपटून कोण रडतंय. त्याला माहित सुद्धा नसतं, कारण तिथं मायेचा संबंध संपलेला असतो. ही माया आहे. अजून मायेचं ही सांगतो उदाहरण. भारताचा एक मजबूत कायदा असा आहे, जी मुलं आपल्या आई वडिलांना म्हातारपणी छळतात, मारतात, उपाशी ठेवतात, अशी उदाहरण आपल्याकडे आहे. आणि आपल्या अंत्ययात्रेला सुद्धा आजीचं लोक उपाशी राहणार आहे हे विसरून गेलेलो आहे. हे पुढे गेलेलं आहे, त्यांच्या मागे आपल्याला जावंच लागणार आहे. मग आपल्याला परफेक्ट माहिती की मला एक दिवस मारायचंय, मग त्रास का होतो, वेदना का होतात? त्याचं एकमेव कारण आहे मन. मनाला त्रास होत असतो, मन त्रास करून घेत असतं. आणि मन कशामुळे त्रास करून घेतं? या माया जाळात अडकतं. माया फार चुकीची, खोटी आहे ती. माया खरी नाही. आणि या माया जाळात मन अडकतं, त्याच्यामुळे त्याला त्रास होत असतो. ही माया कशी माहिती का? माया जी अगोदर नसती, नंतर मध्यंतरी भासती आणि पुन्हा नसती, त्याचं नाव माया. आणि जीवाला मायेने पकडून धरलेलं आहे. आईच्या गर्भात जेव्हा आपण असतो ना, आईच्या गर्भामध्ये, तेव्हा मायेचा आपला काही संबंध नसतो. आपल्याला माहित नसतं माझी आई कोण आहे, वडील कोण आहेत, भाव कोण आहे, बहीण कोण आहे, मित्र कोण आहे, कोणी माहित नसतं. ज्यावेळेस जीव गर्भातून बाहेर येतो, मग त्याला माया येऊन चिकटती. त्याला कळतं ही माझी आई आहे, ही माझी बहीण आहे, ही पप्पा आहे, ही ताई आहे, हा दादा आहे. सगळी नाती कळायला लागतात. कितीपर्यंत कळतं? कितीपर्यंत? जोपर्यंत याच्यामध्ये प्राण आहे, आत्म्याचं, शरीराचं कनेक्शन आहे, तोपर्यंत माया चिकटून राहते. पण आत्म्याचं शरीराचं कनेक्शन तुटलं की मायेचा पुन्हा संबंध राहत नाही.